आज आहे संकष्टी चतुर्थी आणि नैवेद्य करायचं आहे, तर त्यासाठीच नैवेद्याची तयारी चालली आहे. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर कुकर लावून घेते आधी. त्यासाठी डाळ काढून घेतली, वरण करायचं आहे नैवेद्यासाठी आणि भात लावून घ्यायचं आहे. तर त्यासाठी तांदूळ काढले ना, तर डबा हा रिकामा झाला आहे. म्हटलं लागलं सो रिकामा झालं तर जेवढं जसं रिकामं होईल तसं मी काढत असते. एक रिकामं होते, 2 रिकामे होते, तसे काढत असते. आता काढायचंच आहे दसऱ्याचं, तरी पण हा रिकामा झाला तर रिकामा होईल तसं मी काढून घेते. तेव्हा लगेच तो घासून ठेवायचा. आणि आता पितृपंधरवडा चालू आहे, त्याला म्हाळाचा महिना असं पण म्हणतात. तर त्याच्यानंतर लगेच दसरा येईल, नवरात्र. तर त्याविषयी काही माहिती आहे ना, ती पुढे मी सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. तर ती लवकरच केलेली आहे, म्हणजे उपयोगी पडेल आपल्या मैत्रिणींना, यासाठी केलेलं आहे मी. आणि आज नैवेद्याला काय काय केलं आहे हे पण तुमच्याशी शेअर करते. आणि वेळ संध्याकाळची आहे. याआधी मी दळप करून घेतलं आहे. दळप नीट करून वगैरे ठेवलेलं आहे, अजून दळलेलं नाही आहे. नीट करून ठेवलं तरी मग आपल्याला दळून आणता येईल, म्हणून म्हटलं नीट करून ठेवा. बहुतेक वेळेला संकष्टीच्या दिवशीच मी दळप नीट करते, काही वेळेलाच इतर दिवशी कधीतरी करते. बहुतेक वेळेला संकष्टीच्या दिवशी नीट करून ठेवते आणि मग नैवेद्याला सुरुवात करते. तर कुकर लावून झाला आणि आता म्हटलं चहा ठेवून घेऊया. चहा आधी ठेवला नव्हता, आधी म्हटलं कुकर लावूया आणि मग चहाचं बघू. कुकर तर लावून झालं आहे. आता नैवेद्यासाठी बघूया आणि काय काय बनवायचं आहे ते. कुकर लावलेलं आहे, म्हणजे कुकर लावलं असं चहा होईपर्यंत, चहा पण येईपर्यंत होतो कुकर. पुढचं काही करते नाही तर मग चहा घेऊन घ्यायचं, मग लावायचं, मग तिथून पुढं वेळ. त्यापेक्षा जेव्हा असं नैवेद्याचं जेवण वगैरे असेल आपल्याला आठवड्याचं, तर चंद्रोदय लवकर आहे. कुकर आधी लावून घेतला, चहा ठेवला, पुढचं काम करते. तर आज ना मोदक करणार नाही. हे गेल्याला मी म्हटलं ना की मी जास्तच आणलेले हे गहू, हे खिरीचे गहू, खपली गहू असतात ना, ते आणलेले. ते भिजत घातलेले सकाळी, संध्याकाळला म्हणलं सकाळी भिजत घातले, व्यवस्थित चढून वगैरे भिजत घातलेले. आता काय करते, त्यातलं हे पाणी काढून टाकते आणि डायरेक्टच टाकते. हे बघा बऱ्यापैकी आहे. आता गहू आहे, पूर्ण गहू दिसत असेल पूर्ण असं, त्यामुळे कुकर लावण्याची काही गरज नाही, डायरेक्ट. आणि हे तांदूळ आहे, थोडेसे असतात आहे, पण मी आणि अगदी जराशे ते घालायचे आहे. भिजवून धुवून घालते, गावाकडून शिजतात. आला प्रणव चहा. बहुतेक वेळेला संध्याकाळची सुरुवात माझी कशी असते की आधी चहा आणि मग बाकीचं नंतर. आज संकष्टी दिवशी बहुतेक वेळेला असं करते, कुकर किंवा आधी जे काय करायचं आहे ते करते आणि मग नंतर चहा करते. तर त्यामुळे प्रणव मला हाक मारतो की चहा झाला काय म्हणून, आणि आपणही त्यांना सगळ्यांना चहा दिला की आपणही मोकळं होतो पुढच्या कामाला, असं होतं. तर आता आम्ही सगळेजण चहा घेतो आणि मग पुढचं काम करते. तर खीर करायची आहे ना, तर त्यासाठी सगळे असे ड्रायफ्रूट्स काढलेले आहेत आणि ते बारीक असे कट करून घेते. एकदम बारीक पण नाही खिरीमध्ये घालत, किंवा एकदम मोठे पण ठेवत नाही, मध्यम असे करून घेते. कपडे अशी एवढी कपडे आहेत ही, इकडे अजून ह्या पिशवीत वेगळी भरलेली आहेत, ही कधीतरी लागणारी, ही अशी वेगवेगळी आहेत. सारखं ठेवावं लागतं आणि पावसाळ्यात तरी काय होतं, पावसाळ्यात जर असं हे होत आलं की पुन्हा एकदा ठेवावी लागतात. कशी कोंबती आहे. चहा घेऊन झाला आणि लगेच ते ड्रायफ्रूट्स होते ना, ते कट करून घेतले, कारण खिरीसाठी हवी आहेत. आणि हर्षदा कपडे ठेवत होती, ते दाखवलेच तुम्हाला. आणि तिथून आले आणि म्हटलं खीर करून घ्यावी, कारण कुकरला डाळ भात ते होतं तोपर्यंत. कारण हे गहू भिजत घातल्यामुळे कसं होतं, कुकरला नाही लावले, असेच टाकले ना, म्हणजे पातेल्यामध्ये अशीच खीर केली तरी छान होते, शिजतात वगैरे, कारण भिजलेलेच आहेत ना. आणि मोदक आता अलीकडेच झालेत, गणेश चतुर्थीला मोदक केलेत. तर म्हटलं खीर करावी, कारण गहू मी जास्तच आणलेले ते खिरीसाठी, कारण मग खीर आवडीने पण खातात, छान होते खिरेची. तर त्यासाठी काय तुपामध्ये काही ड्रायफ्रूट्स जरा तळून घेतले आणि मग त्यातच गहू टाकले, थोडंसं पाणी टाकलं आणि तोपर्यंत शिजतात. आणि वाजलेत आता 6:45, दिवा लावते. वरण आणि डाळ आणि भात आपण लावून फुकट झालेला आहे, दिवा लावून घेते आता, म्हणजे वेळ आपलं फुकट जात नाही. तर तिन्ही सांजेची वेळ असते, त्यावेळेला दिवा लावायचा असतो. आता म्हटलं कुकर वगैरे होतोय, खिरीचं पण होते, शिजते, तोपर्यंत दिवा लावून घ्यावा. देवाकडे लावला आणि तुळशीजवळ पण म्हटलं दिवा ठेवावा. संध्याही नेहमी ना
आपण कचरा काढतो जेव्हा तो 6च्या आत काढावा कचरा आणि दिवा लावताना मात्र 6:30 ते 7:30 या वेळात लावावा दिवा. म्हणजे जी काही घरात नकारात्मकता ऊर्जा जी असेल दिवसभराची ते सगळी बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात येते. संध्याकाळचंही वातावरण अगदी छान वाटतं. कारण ही जी वेळ असते ना ती लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. त्यामुळे स्वच्छ सगळं असावं. देवाऱ्यात तुळशीजवळ दिवा लावलेला असावा. दिवा लावून झाला आणि खिरीमध्ये ना गूळ टाकून घेतला. म्हणजे आता गुळाचं पाणी त्याला सुटेल आणि त्यात थोडा वेळ शिजेल आपले गव्हाची खीर. आणि आता लगेच डाळ काढून घेतली कारण कुकर झालेला आहे आणि बऱ्यापैकी कोमट झाला कुकर. आणि मग त्यातली डाळ काढून घेतली. आता म्हटलं वरणाची फोडणी पण देऊन घेऊया. आता नैवेद्याचं स्वयंपाक असला तरी झटपट स्वयंपाक आता होणार बघा तयार. कारण आज लवकरही आहे 8:30लाच आपलं चंद्रोदय. इतर वेळेला काही वेळेला काय होतं 10 सव्वा 10चा असते वेळ. तर आज 8:30लाच आहे आणि मला दळपही करून घ्यायचं होतं आणि म्हटलं स्वयंपाकही आपल्याला झटपट आवरायचं आहे. तर नैवेद्याचं असूनही असं केलं ना स्वयंपाक झटपट आवरतो. आता चपातीवर काही नाही कारण गहूच आहेत ते खीर म्हटल्यावर गव्हाची खीर करायची म्हटल्यावर आणि ते जडच असतं तसं. म्हणजे पोटभरीचं होणार. वरण भात आहे त्याच्याबरोबर आणि तळीन काहीतरी त्यामुळे पोटभरीचं होणार आहे सगळं. त्यामुळे झटपटही होणार स्वयंपाक नैवेद्यासाठीही तयार आणि आपलं पोटही भरणार आहे नाही. तर वरणाची फोडणी वगैरे करून घेतली आणि खिरीचं काय केलं गूळ घातलेला असतो ना त्यामुळे दूध घालता येत नाही लगेच. त्यामुळे असं खाली ठेवलेलं आहे ओट्यावर मी. ते गार झालं की मग त्यामध्ये मी दूध घालून. तर आता जे भांडं दाखवलं ना कुंडा तो तर त्यात वरणे भिजत घातलेले आहेत. म्हणजे उद्या किंवा परवा त्याची तयारी आहे. म्हणजे कसं होतं आमटी भाजी काय करायचं हा जास्तही होत नाही. आमटीचा तर प्रश्न सुटतो. उद्या जेवण काय करायचं किंवा परवा काय करायचं त्या दृष्टीने आधीच अशी तयारी केली ना थोडीफार की आपलं जेवण भरभर होतं. आता ह्या वेळेत का घातलं सांगते कारण ते गव्हाची खीर होती ना ती गारही व्हायची होती. वरण शिजायचं होतं. म्हटलं तोपर्यंत आपण हे करून घ्यावं. मध्येच कपड्यांच्या घड्या वगैरे पण घालून घेतल्या. त्या काही शेअर केलेल्या नाहीत. आता गॅसवर पातेलं दिसत असेल खिरीचं तर त्यामध्ये दूध घालून थोडा वेळ शिजवलं आणि मग जरासं ते गार झालं ना की मग पुन्हा ती वेलची पूड किंवा आपण जायफळ पूड वगैरे घालतो ती घालून घेते. आणि नैवेद्याला कुरडई पण तळली आणि असा नैवेद्य भरला आणि आता बाप्पांची आरती करून घेते आणि मग आम्ही जेवतो. तर यावर्षी 22 सप्टेंबरला आपलं घटस्थापना होणार आहे आणि मग सगळ्यांकडे घट बसणार आणि आपल्या ज्या कुळाचाराप्रमाणे आपल्याकडे सगळ्यांकडे ज्या आपल्या प्रथा परंपरा असतात त्याप्रमाणे आपण नवरात्र साजरी करतो. तर त्याचबरोबर आपण बायका असतो ना वेगवेगळ्या दिवशी आपण वेगवेगळे कलर परिधान करत असतो. साड्या असू दे ड्रेस असू दे. तर ते यावर्षी कोणत्या दिवशी कोणता ड्रेस किंवा साडी घालायची म्हणजे साडी नेसायची तर ती माहिती उपयोगी पडेल यासाठी हा मी इथे चार्ट दिला आहे. त्याचा शॉर्ट पण आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तोही नक्की पहा. एकदम सुंदर झालेला आहे तो शॉर्ट.